अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता बघा, उद्या आहे 10 तारखेला योगिनी एकादशी। योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी आपल्याला भगवान विष्णूंची एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। आणि बघा, एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या असते आणि अर्थातच एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते। भगवान विष्णू या जगाचे पालन करता आहेत आणि अर्थातच ज्यांच्या घरामध्ये त्यांची सेवा होते तिथे माता लक्ष्मी सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते। आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीचं अवचित्त साधून आपल्याला योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी आपल्याला अशी 15 दिवसांची ही सेवा करायची आहे। बघा, एकादशी हे सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या ज्या 2 एकादशी आहेत त्या अत्यंत प्रभावी आहेत। आणि वर्षभरामध्ये बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2-2 एकादशी येतात। वर्षभरामध्ये 24 एकादशी होतात आणि त्यातल्या या आषाढी आणि कार्तिक एकादशी या 2 एकादशी अत्यंत प्रभावी मानल्या गेल्या आहेत। आणि असं म्हटलं गेलं आहे की जो कोणी आषाढी एकादशीचं आणि कार्तिक एकादशीचं व्रत करतो त्यांना वर्षभरामध्ये संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं फळ मिळत असतं। म्हणून बघा, या दिवशी तर आपल्याला व्रत करायचंच आहे। त्याबद्दल अनेक माहिती, अनेक सेवा आपल्यासोबत मी शेअर करणारच आहे। पण त्या अगोदर आता बघा, उद्या आहे योगिनी एकादशी। तर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी आपल्याला भगवान विष्णूंची एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। आणि या सेवेमुळे आपले अनेक दोष, आपल्यावरची अनेक संकटे, आपल्या बऱ्याचशा अडचणी, बरेचसे प्रश्न आपल्या या सेवेने सुटतात। अनेकांनी अनुभव घेतला आहे। त्यामुळे बघा, आता या आषाढी एकादशी निमित्त आपल्याला ही सेवा करायची आहे। मला माहीत आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सेवा सुरू झालेल्या आहेत। आपण आपल्या परीने सगळेजण सेवा करत आहोतच, पण त्याचबरोबर बघा, भगवान विष्णूंची ही अतिशय प्रभावी सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे। ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र। बघा, भगवान विष्णूंची 1000 नावे यामध्ये आहेत आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे ज्या घरामध्ये पठण होतं ना, त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी राहत नाही। उलट त्या व्यक्तीचे जे काही दोष असतील, त्या व्यक्तीच्या कुंडलिकेमध्ये जे काही ग्रहांचे दोष लागलेले असतील किंवा पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा चांडाळ योग असेल, काही बाधा असेल किंवा कुठलेही संकट असतील, कुठलेही त्या व्यक्तीचे प्रश्न असतील, ती विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रामुळे नक्कीच सुटतात। हा अनेकांचा अनुभव आहे आणि आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा सांगतात की दर एकादशीला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपण पठण केलं पाहिजे। बघा, जेव्हा गुरुचरित्र पारायण आपण करतो तेव्हा आपण रोज झोपताना विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचत असतो। का वाचत असतो? कारण की ते स्तोत्र वाचल्यामुळे आपल्याकडनं कळत न कळत ज्या काही चुका घडतात त्यांचा, त्या सगळ्या पापांचं क्षमन होत असतं। आणि म्हणूनच एवढं प्रभावी हे विष्णू सहस्त्रनाम आहे। म्हणून लक्षात घ्या की आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला हे 15 दिवस हे स्तोत्र नियमितपणे रोज पठण करायचं आहे। किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार, जेव्हा तुम्ही ही सेवा बघणार त्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरू करू शकता, काहीच हरकत नाही। जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला ही सेवा करता येईल, म्हणजे तुम्हाला जेवढ्या दिवस तुम्हाला ही सेवा करता येईल आषाढी एकादशीपर्यंत, तेवढी करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणारच आहे। तुमची कुठली सेवा ही कधीच वाया जाणार नाही, तुम्हाला नक्कीच त्या सेवेचं फळ मिळणार आहे। बघा, लक्षात घ्या, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ज्या घरामध्ये हे स्तोत्र पठण होतं तिथे माता लक्ष्मी सूक्ष्म रूपामध्ये वास करते। बघा, सगळेजण सेवा का करतो की आपलं आयुष्य आपण सुखकर जगू शकू, आपल्यावर कुठलंही संकट येऊ नये किंवा जे काही संकट आलं असेल ते दूर व्हावं, आपल्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या आयुष्यातले प्रश्न मार्गी लागावेत आणि आपण त्यातून सुखरूप बाहेर पडावं, यासाठी आपण सगळ्या सेवा करतो। आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि या सेवेमुळे आपल्या 90% अडचणी सुटतात। एवढंच नाही की मी तुम्हाला सांगितलं की आपले जे काही दोष आहेत ते सगळे दोष त्या स्तोत्रामुळे नाहीसे होतात। बरेच सेवेकरी असे आहेत की त्यांच्या घरामध्ये हे स्तोत्र नियमितपणे पठण होतं किंवा श्रवण होतं। जरी तुम्हाला पठण करणं शक्य झाले तरी तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा। असंही आता चातुर्मास सुरू होणारच आहे, त्यामध्ये आपण या सगळ्या सेवा बघणार आहोत आणि आपल्याला करायच्या आहेत आपल्या परीने, आपल्या यथाशक्तीनुसार। पण आता आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यामुळे ज्यांना शक्य आहे, किंवा बघा, आता विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करायला आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतात। अगदी कधी पण तुम्हाला जेव्हा जमेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, अगदी रात्री झोपेपर्यंत तुम्ही हे स्तोत्र कधीही पठण करू शकता। असंही आपण स्वामींची सेवा करत आहोतच, तर आपल्याकडनं कळत न कळत ज्या काही चुका घडणार आहेत त्या पापांचं सुद्धा शमन होणार आहे आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळ मिळणार आहे। म्हणून बघा,
ज्यांना ज्यांना शक्य आहे ना विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच अनुभव येतो. तर नक्की हे स्तोत्र पठण करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पठण करणं शक्य झालं नाही किंवा होणार नाही त्यांनी श्रवण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला याचं फळ मिळणारच आहे. तुमची ती सेवा कधीच वाया जाणार नाही. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.